MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई. दुकानफोडीतील 2 आरोपी जेरबंद. दुकानफोडीचा गुन्हा उघड. 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरातील MIDC पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या दुकानफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शोध पथकाने 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा असा एकूण 2,07,880 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 57/2026 अंतर्गत दुकानफोडीचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला खबऱ्यांमार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी रेडक्रॉस सिग्नल जवळील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून संशयित आरोपी अली मेहबूब शेख वय वर्ष 27 राहणार किस्मत बाग शालीमार आणि सोहेल मोहद्दीन शेख वय वर्ष 31 राहणार म्हसोबावाडी भद्रकाली यांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दोघांनी दुकानफोडीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस केलेला 57,880 रुपयांचा माल हस्तगत केला. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली अंदाजे 1,50,000 रुपये किमतीची रिक्षा देखील जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण 2,07,880 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन पारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार सोमनाथ जोले, तुकाराम शेळके, सुभाष जाधव तसेच जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर, श्रीहरी बिराजदार, संदीप खैरनार, आवेश शेख, जितेंद्र शिंदे, योगेश जाधव, विजय सोनवणे, प्रशांत नांगरे, दीपक जगताप आणि किरण सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जोले करत आहेत.